महाराष्ट्रातील धनगर समाजाचे रास्ता रोको आंदोलन सरकारला ताकद दाखवायची वेळ आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाने आता शेवटची लढाई हाती घेतली असून सरकारलाही धनगर समाजाची ताकद दाखवायची वेळ आली असून सोमवारी दिनांक 23 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील धनगर समाजाने रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. धनगर समाजाला एसटी सर्टिफिकेट धनगर आरक्षण मिळावे यासाठी समाज बांधवांच्या वतीने पंढरपूर येथे गेल्या 10 दिवसांपासून आमरण उपोषण चालू आहे. त्यांची प्रकृती खालावली असून सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. या उपोषणाला महाराष्ट्रातील धनगर समाजाने जाहीर पाठिंबा दिला असून समाजाने आता सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने या मागणीकडे गांभीर्याने दखल घेत नसल्याने आता सरकारलाही धनगर समाजाची ताकद दाखवायची वेळ आली असून येत्या सोमवारी 23 तारखेला महाराष्ट्रातील समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करून सरकारलाही आपली ताकद दाखवावी लागेल असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी दत्ता शेडगे. आपण शांत बसता कामा नये. अभी नहीं तो कभी नहीं. आता रात्र वैऱ्याची आहे. धनगर समाजाच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे, तुम्ही कुठल्या पक्षात आहात, तुम्ही कुठल्या गटात आहात, तुम्ही कुणाला मानता, हे सगळं बाजूला ठेवा आणि सोमवारी 23 तारखेला सकाळी 11 वाजता महाराष्ट्रामध्ये मोठा रास्ता रोको करा. सरकारला पण कळालं पाहिजे की धनगर समाज कशा पद्धतीने एकवटलाय. आदिवासी जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण मागतोय, तरी सुद्धा राजकीय हेतून प्रेरित होऊन जर धनगर समाजाच्या आरक्षणाचा GR काढू नये यासाठी सरकारवरती कोणी दबाव आणत असेल तर आपण शांत बसता कामा नये. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.